भोंदू अशोक खरातचे रोज वेगवेगळे कारनामे जे आहे ते समोर येत आहे आणि विशेष म्हणजे त्याचं जे शिवनिका संस्थान आहे त्या संस्थांच्या अंतर्गत विविध विकास कामांना शासनाने जवळपास 1.5 कोटीचा निधी जो आहे ते दिल्याचा आता समोर आलेला आहे। मी सध्या जाम नदीच्या पात्रामध्ये उभा आहे आणि त्याच्याजवळच पात्रालगतच आपण बघतो की हे शिवनिका संस्थांच्या अंतर्गत बांधलेलं ईशान्येश्वराचं मंदिर आहे। त्याच्या शेजारी हे विश्रामगृह जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं आहे आणि विशेष म्हणजे हे ही जाम नदी आहे त्या जाम नदीच्या त्याच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला ही जाम नदी आहे आणि तिथे एक बंधारा जो आहे तो ह्या जाम नदीवरती बांधण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण जाम नदी आपल्याला बघायला मिळते आणि हा जो बंधारा आहे त्या बंधाराच्या बरोबर पाठीमागे म्हणजे बंधाराच्या बरोबर पाठीमागे ही शिवनिका संस्थांचं हे प्रस्थ जे आहे ते सुरुवात होतं। आपण बघतो की मंदिर किंवा ते तिकडचं विश्रामगृह असेल हे बरोबर या जाम नदीच्या पात्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे आता हे अतिक्रमणमध्ये आहे का अशी शंका जी आहे ती उपस्थित होते आहे, कारण हे जे बंधारा जो आहे तो दिसतोय त्याच्या अगदी बाजूलाच हे मंदिर जे आहे म्हणजे त्याच्या लगेच सुरुवातीलाच मंदिराला सुरुवात होते आणि त्यामुळे आता कुठंतरी हे मंदिर किंवा हे सगळे विश्रामगृह हे अतिक्रमणमध्ये आहे का असं बोललं जातं आहे। आणि आता ह्या नदीच्या लगेच हे पलीकडे त्याचं फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊसच्या जवळपास ही 17 एकर जमीन आहे। या 17 एकरमध्ये त्यांनी सगळी आंबराई फुलवलेली आहे, सगळे आंब्याचे बाग आहे। त्यामुळं या नदी पात्राच्या बाजूला असताना ही सगळी जमीन जी आहे ती खरेदी केलेली आहे। मात्र अशा प्रकारे ही अतिक्रमणामध्ये साधारणतः आपल्याला बघायला मिळतं आहे। साधारणतः 1.5 कोटी निधी जो आहे त्या इथल्या वेगवेगळ्या विकास कामांसाठी शासनाने खर्च केलेला आहे। प्लेविंग ब्लॉक असेल, पार्किंग असेल किंवा इतर ज्या काही सुविधा आहे त्यासाठी शासनाने यासाठी आता 1.5 कोटींचा निधी जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळे आता वेगवेगळे कारनामे या बाबाचे जे आहे ते समोर येत आहेत। आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह कुणाल जायकर, TVN मराठी, सिन्नर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।